ज्ञानगंगामध्ये तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत. ज्ञानगंगामध्ये आपण इयत्ता तिसरीचा परिसर अभ्यास भाग 1 पाहणार आहोत. इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास भाग 1. पहिला धडा. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. पहिला, पवनचक्कीची पाटी वाऱ्यामुळे फिरतात. दुसरा, भांडी मातीपासून बनवली जातात. तिसरा, पाणी ही निसर्गाची देणगी आहे. चौथा, मातीतील कणांच्या प्रमाणानुसार तिचा पोत ठरतो. निळ्या अक्षरात तुम्हाला जे अंडरलाईन दिसते ते उत्तर आहे. त्याच खाली आपण पाहणार आहोत. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. निसर्गातून आपल्याला काय काय मिळते? उत्तर. निसर्गातून आपल्याला हवा, पाणी, प्रकाश, वनस्पती, माती, फळे आणि विविध खनिजे मिळतात. 2. पाणी साठवणीच्या आधुनिक पद्धती कोणत्या? उत्तर. पाणी साठवण्याच्या आधुनिक पद्धतीमध्ये प्रामुख्याने धरणे आणि कूपननलिका यांचा समावेश होतो. 3. मातीपासून कोणकोणत्या वस्तू बनवतात? उत्तर. मातीपासून माठ, मातीची भांडी, विटा, कौले, सुबक मूर्ती आणि खेळणी यांसारख्या वस्तू बनवतात. सुबक मूर्ती म्हणजे गणपतीसारखी मूर्ती, विविध मूर्ती आपण बनवतो तशा मातीपासून आपण विविध मूर्ती बनवू शकतो. आता आपण पाहूया. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. जलचक्र म्हणजे काय? उत्तर. सूर्याच्या उष्णतेमुळे जमिनीवरील आणि जल साठ्यामधील पाण्याचे बाष्पीभवन वाफ होते. हे वाफ हवेत वर जाऊन थंड होते आणि त्याचे ढग बनतात. ढगापासून पाऊस पडतो. पावसाचे पाणी पुन्हा नदीत समुद्राला मिळते. ही निसर्गातील पाण्याची चक्रासारखी फिरणारी प्रक्रिया म्हणजे जलचक्र होय. म्हणजेच पाऊस पडल्यानंतर ते पाऊस पुन्हा समुद्राला मिळते आणि समुद्रातून पुन्हा पाऊस तयार होतो. ह्याला काय म्हणतात? जलचक्र म्हणतात. आपण त्याच खाली पाहणार आहोत. 2. मातीची भांडी बनवण्यासाठी प्रक्रिया लिहा. उत्तर. आधी चांगली चिकण माती पाण्यात मळून घेतली जाते. नंतर ती माती कुंभार चाकावर ठेवून हाताने त्याला सुंदर आकार दिला जातो. तयार झालेली भांडी सुकवून शेवटी ती भट्टीमध्ये भाजून पक्की केली जाते. म्हणजे कुंभार काय करतो? आधी पहिला माती नीट मळून घेतो, त्यावर चाकावर ठेवून त्या आकार देत असतो सुंदर आणि मग तो सुकवून भट्टीमध्ये ठेवतो. आपण त्याच खाली पाहणार आहोत. 3. पाणी बचतीचे फायदे लिहा. उत्तर. पाणी वाचल्यामुळे भविष्यात पाण्याचा दुष्काळ होणार नाही. पाण्याची गरज आपल्याला उन्हाळ्यात सर्वांना उपयोगी पडू शकते. कामातही आपल्याला पाणी उपयोगी पडू शकते. उदाहरणार्थ कपडे धुणे, भांडी घासणे, अंघोळ करणे इत्यादी. आपण कुठे कुठे पाण्याची बचत करू शकतो? येऊया. 1. हवेचे दैनंदिन जीवनातील महत्त्व लिहा. उत्तर. सर्व सजीवांना माणसे, प्राणी, वनस्पती जगण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी हवेची गरज असते. हवा नसेल तर आपण जिवंत राहू शकत नाही. हवेला काय म्हणतात? ऑक्सिजन. ऑक्सिजन हा तुम्हाला शब्द लिहिता आला नाही म्हणून तुम्हाला हवा असा मी लिहून दिला आहे. आपण आता त्याच खाली पाहणार आहोत. 5. नैसर्गिक संसाधनाची टंचाई टाळण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत? उत्तर. पाण्याचा आणि विजेचा वापर काटकसरीने म्हणजेच गरजेपुरताच करावा आणि विजेचा वापर राखण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावावीत. त्याच खाली पाहणार आहोत. घरातले पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत? उत्तर. पाणी नेहमी स्वच्छ भांड्यात आणि झाकून ठेवावे. पाणी नेहमी गळून किंवा उकळून प्यावे. नेहमी पाणी उकळून किंवा गाळून पिले तर आपल्या ते शरीराला योग्य पदार्थ राहू शकते. आता त्याच खाली आपण येऊया. चित्राचे निरीक्षण करा. पाण्याची बचत करण्यासाठी तुम्ही काय कराल? 1. पाणी गरजेपुरताच लागेल तेवढेच घ्यावे किंवा दात घासताना नळ बंद ठेवावे. 1 क्रमांकावर चित्रावर दिसत आहे.
2. गाडी साफ करताना नेहमी बालडीमध्ये पाणी घेऊन गाडी साफ करावी. 3. पाणी हे नैसर्गिक संसाधन आहे असे तुम्हाला का वाटते? पाणी हे मानवाने तयार केलेले नाही, कारण पृथ्वीचे नैसर्गिकरित्या उपलब्ध झाले आहे. उदाहरणार्थ नद्या उपलब्ध झाल्या आहेत, उदाहरणार्थ तलाव, समुद्र इत्यादी. त्याच खाली आपण येऊया. ए. चित्राचे निरीक्षण करा. तुम्हाला कोणते चित्र आवडले त्यात बरोबर अशी खूण करा आणि का ते सांगा. पहिल्यात चित्रात असे आढळून येते की शहरात खूप प्रदूषण होत आहे. हवा शुद्ध नसल्याने माणसांना त्रास होत आहे. दुसरं चित्र आपल्याला असं आढळून येते की मानवाने कचरा केल्यामुळे त्रास होत आहे. तिसऱ्या चित्रात असं आढळून येते की गावात खूप शांती आहे, शुद्ध हवा आहे आणि मानव नीट राहत आहे. म्हणून तिसऱ्या क्रमांकावर आपण बरोबर अशी खूण करणार आहोत आणि त्या तिन्ही चित्रांची कारणे आपण लिहिलेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.